मी तुम्हाला विश्वास देतो की आमचं पोलीस खातं, कारण का मुळामध्ये हे फक्त आमच्या जिल्हापुरता विषय नाही आहे, राज्याचे मुख्यमंत्री जे गृहमंत्री पण आहेत ते ड्रग्ज आणि अंमली पदार्थाच्या बाबतीमध्ये अतिशय त्यांची कडक भूमिका आहे। तो की माझ्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या अंमली पदार्थ आणि ड्रग्जचा वापर कमी व्हावं यासाठी आम्ही संपूर्ण आमची यंत्रणा काम करते आहे। झारीतले शुक्राचार्य कोण असतील त्या बाबतीमध्ये मी तुम्हाला अग्रवालजींकडून मी विश्वास देतो, कारण मी सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे। काय कुठेही तडजोड होणार नाही, कोणालाही सोडणार नाही। कोण कुठेही कितीही मोठा असेल, त्याच्या खिशात कितीही पैसे असतील, काही गोष्टी आमच्या महाराष्ट्र पोलिसांच्या संदर्भात आपण त्यांच्यावर अविश्वास दाखवू शकत नाही। मला असं वाटतं निलेशजींची जी भूमिका होती, राणे साहेबांची जी भूमिका होती की आमच्या जिल्ह्यातलं तरुण पिढी बाद होता कामा नये, आणि ती भूमिका आमच्या सरकारची पण आहे, आमच्या सगळ्यांची आहे। आणि म्हणून ड्रग्ज आणि अंमली पदार्थाच्या बाबतीमध्ये काहीच तडजोड होणार नाही। आम्हाला काय आमच्या इथे उडता सिंधुदुर्ग करायचं नाही आहे। पंजाबसारखा राज्य कसा बर्बाद झाला हे आम्ही लोकांनी अनुभवलेला ऐकलेला आहे, चित्रपट पण त्याच्यावर निघालेला आहे। म्हणून गोवा बाजूला असलं तरी तेही त्याच्यावर जोरदार उपाययोजना करतायत आमच्या प्रमोद सावंतजींच्या नेतृत्वाखाली। आम्ही पण जिल्हा म्हणून आमच्या इकडे ड्रग्ज विकणाऱ्यांच्या कमर कशी तोडायची यासाठी टोकाची पावलं उचलण्यासाठी आम्ही तयार आहोत। मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या काळामध्ये आमच्या पोलीस खात्याला अजून सक्षम करण्यासाठी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही एआयची मदत घेऊन अजून आमच्या या ड्रग्ज आणि अंमली पदार्थाच्या विरोधात जी आमची मोहीम आहे ती अजून सक्षम केली जाईल। ह्यांना जेव्हा टेक्नॉलॉजीची साथ भेटेल, तंत्रज्ञानाची साथ भेटेल, तेव्हा आमचे पोलीस अजून सक्षम पद्धतीने काम करू शकतील। म्हणून तुम्ही निश्चिंत राहा। आमच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला ही जी आपण चिंता व्यक्त करतोय, 2029ला जेव्हा आम्ही 5 वर्ष पूर्ण करू तेव्हा आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा ड्रग्ज अंमली पदार्थ मुक्त झाला असेल, हा विश्वास मी माझ्या जिल्ह्याच्या जनतेला देतो। आमच्या जिल्ह्यामध्ये मला तर अधिकाऱ्याचं नाव घेणार नाही, पण अधिकाऱ्याने एका पारंपरिक बीज विक्रेत्याकडे गेला, त्याला त्याच्याकडे वॉच ठेवत होते, त्याची विचारपूस केली। त्यांनी काय सांगितलं माहिती आहे, ज्या दिवशी नितेश राणे पालकमंत्री झाले त्याच दिवसापासून मी बीज विक्रय बंद केलेलं आहे, आता मी चिकन विकतो। हे त्याचं त्यांना दिलेलं उत्तर आहे। म्हणजे पालकमंत्री कसा आहे, हिंदुत्व संदर्भात मी काय भूमिका घेतली आहे, गायीच्या संदर्भात मी किती कडवट आहे, हे या जिल्ह्याच्या बीज विक्रेत्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे। आणि त्यांना माहिती आहे की ह्याच्याकडे तडजोड होणार नाही। पकडल्यानंतर त्यांच्या पाकिस्तानमध्ये बसलेला अब्बा पण त्यांना वाचू शकणार नाही। म्हणून निश्चिंत राहा, आम्ही सुरू केलेले कारवाई संदर्भात तुम्हाला निश्चित पद्धतीने आमच्या जिल्ह्यामध्ये बदल दिसेल। कायद्याच्या विरोधात पण किती कालाफिती लावा, खांद्यावर लावा, तोंडावर लावा, ढुंगणावर लावा, तरी काय आता फरक पडणार नाही। आमच्या हक्काच्या जमिनी ज्या घेतल्या जे जबरदस्ती घेतलेल्या लाटल्या गेल्या त्या सगळ्याच्या सगळ्या त्या संस्थांना आणि त्या हिंदू समाजाला परत मिळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आता काळ्याफिती कुठेही लावा, काय फरक पडणार नाही। ढुंगणावर लावून पाहिजे तर शुक्रवारी सिलेंडर वरती करा, काही फरक पडत नाही। आता अमेरिकेतील टॅरिफ धोरणाचा कोकणातील मच्छीमारांना फटका बसला असं बोललं जात आहे। टॅरिफ धोरणामुळे कोळंबी दर म्हणजे 26% शुल्क, त्याचा अभ्यास माझं खातं करताय। ती बातमी मीही वाचलेली आहे, त्या बाबतीमध्ये माझ्या मंत्रालयाला मी ती नोट सगळी पाठवलेली आहे। योग्य अभ्यास केला जाईल आणि त्या बाबतीमध्ये आमच्या मच्छीमारांना आणि संबंधित लोकांना मदत कशी होईल त्या संबंधित आमचं सरकार भूमिका घेईल। अंबादास दानवे म्हणतात की नितेश राणे जे काही वक्तव्य करतात त्यांना लवकरच म्हणजे 1 दिवस त्यांना मुक्काम करावा लागेल, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की 1 दिवस तरी त्यांना जेलमध्ये जावं लागेल। हो ना, तो बघू, ते जातात की मी जातो। माझे जेलमधले जे जाणारे दिवस काय आता येत नाहीत, पण कदाचित त्यांचे दिवस जवळ आले असतील, त्यांचे किंवा त्यांच्या मालकाचे, तेव्हा बघू। तेव्हा जेवणाचा डबा मीच पाठवतो पाहिजे तर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।